चाळीसगाव तालुक्यातील अनधिकृत गौण खनिज उत्खनन वाहतूक करणाऱ्यांची महसूल विभागानं जप्त केलेल्या वाहनांचा जाहीर लिलाव दिनांक 11 फेब्रुवारीला होणार आहे। मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत हा आयोजन जाहीर लिलाव करण्यात आलेला आहे। या प्रकरणात वाहन मालकांना अनधिकृत गौण खनिज उत्खनन, गौण खनिज, रेती, माती या वाहनांवर दंडात्मक कारवाई झालेली आहे। तसेच त्या मालकांना नोटीस देण्यात आदेश देण्यात आला होता। मात्र संबंधित वाहन मालकांनी अद्याप दंडाची रक्कम शासनाकडे जमा न केल्यानं महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमातील कलमान्वये जप्त वाहनांवर जमीन महसुलीच्या थकबाकी समजून लिलावाची कारवाई करण्यात येते आहे। जप्त वाहनांचे जळगाव उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडून मूल्यांकन करण्यात आले। त्यानुसार वाहनांची जाहीर लिलाव करण्यात येणार आहे। लिलावातून प्राप्त होणारी रक्कम शासनाच्या तिजोरीत जमा केली जाणार आहे। लिलावासाठी ठेवण्यात आलेल्या जंगम मालमत्तेमध्ये पिकअप वाहनं, ट्रॅक्टर, ट्रॉली, मारुती ओमनी विहान तसेच विविध कंपनीचे ट्रॅक्टर वाहनं यांचा समावेश आहे। लिलावात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या इच्छुकांनी तहसीलदार कार्यालयाशी संपर्क साधावा असं आवाहन महसूल प्रशासनाकडून करण्यात आले आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.